भाजपच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। मुंबईत भाजप कोर कमिटीची थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे। भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडेल। मनसे सोबतच्या युतीनंतरच्या तडजोडीबाबत आता चर्चेची शक्यता आहे आणि तिकीट कापलेल्या खासदारांना सुद्धा बैठकीला बोलवण्यात आलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर मुंबई भाजप कोर कमिटीची थोड्याच वेळात ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। तर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या अध्यक्षतेत ही बैठक पार पडेल। मनसे सोबतच्या युतीनंतरच्या तडजोडीबाबत चर्चेची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे आणि तिकीट कापलेल्या खासदारांना बैठकीला बोलवण्यात आल्याचं सध्या समजतंय। तर या बैठकीत नेमकं काय घडतं, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। तर अगदी थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होईल। तर भाजप बैठक पार पडणार आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, मुंबईत भाजप कोर कमिटीची थोड्याच वेळात ही बैठक पार पडणार आहे। बैठकीत नेमकं काय घडण्याची शक्यता आहे? गौरी, साधारणपणे तासाभरापूर्वी ही बैठक सुरू झाली आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। वरकरणी भाजपच्या आमदारांनी जरी ही बैठक निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात येत आहे असं जरी म्हटलं असलं तरी सुद्धा मनसेसोबतची संभाव्य युती आणि युतीनंतर कराव्या लागणाऱ्या तडजोडी या सगळ्यांबाबत या बैठकीमध्ये उहापोह केला जातोय। साधारणपणे भाजपकडून अद्याप फक्त 2 उमेदवारांची घोषणा मुंबईत करण्यात आली आहे। उर्वरित 4 ते 5 ज्या जागा भाजप लढवणार आहे त्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही। त्यामुळे राज ठाकरेंच्या येण्यानंतर जी संभाव्य युती होऊ घातली आहे मुंबई आणि महाराष्ट्रात त्याबद्दल या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं असेल की यापूर्वी सुद्धा आपण सर्वप्रथम ही बातमी दिली होती की मनसेला भाजपसोबत येण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले। आपल्याला आठवत असेल आपल्या प्रेक्षकांना आपण ही बातमी दिली होती की ज्यावेळेला भाजपचं 2 दिवसीय राष्ट्रीय बैठक दिल्लीमध्ये झाली होती त्या बैठकीच्या नंतर दुसऱ्याच दिवशी 19 तारखेला आशिष शेलारांनी सकाळी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती। त्यावेळेला दिल्लीचा निरोप घेऊन आशिष शेलार आलेत असं आपण म्हटलं होतं। ती बातमी अत्यंत तंतोतंत खरी ठरते। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतंय हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं असेल। नक्कीच ओम, तर आजच्या बैठकीत नेमकं काय घडतं, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। Thank you.